मला आवाज येतोय ना माझा? जरा कोणीतरी मला एक ना सांगा आवाज. नाही येते आवाज? So that those people who have not attended, they can attend. They can see the video later. पुढच्या ऍडजस्टमेंट आपण बघतोय इन्कम टॅक्सचे ऍडजस्टमेंट आणि मॅनेजरियल रेम्युनरेशनचे ऍडजस्टमेंट आहे. तर इन्कम टॅक्सची ऍडजस्टमेंट करत असताना वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्या गोष्टी समजून घेण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू अंडरस्टँड द प्रोसिजर ऑफ टॅक्स ट्रीटमेंट. फर्स्ट ऑफ ऑल द कंपनी पेज द ॲडव्हान्स टॅक्स ड्युरिंग द इयर इटसेल्फ. ॲडव्हान्स टॅक्स पेमेंटसाठी तुम्हाला काही ड्यू डेटची वाट बघण्याची गरज नाही किंवा इयर एंडिंगची वाट बघण्याची गरज नाही. की तुम्हाला अगोदरच ॲडव्हान्स टॅक्स पे करायचा आहे. काही गोष्टी ज्या आहेत, काही व्यवहार आहेत तिथे तुमचा TDS कट केला जातो. त्याला म्हणतात टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. लॉंग फॉर्म लिहून ठेवा हवं तर वहीमध्ये. टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स दॅट इज कॉल्ड ॲज TDS. आणि इयर एंडिंगच्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही फायनलायझेशन करताय अकाउंट्स, फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार करताय, ते तयार करत असताना तुम्ही साधारण तुमची टॅक्स लायबिलिटी लक्षात घेता and then you provide for the tax and that provision is called as provision for income tax, right? Or we can short form is provision for tax. त्यानंतर तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार होतात. ते तयार झाल्याच्या नंतर जी काही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ड्यू डेट दिलेली असते त्या ड्यू डेटच्या अगोदर तुम्ही रिटर्न फाईल करता. रिटर्न फाईल करणं म्हणजे काय, तर टॅक्स जो आपल्याला भरायचा आहे तो किती टॅक्स भरणार आहे त्याचा जो काही फॉर्म असेल, प्रत्येक बिझनेससाठी वेगवेगळे फॉर्मॅट आहेत किंवा प्रत्येक प्रकारच्या इन्कमसाठी. उदाहरणार्थ सॅलरी इन्कम असेल त्याचा फॉर्मॅट वेगळा असेल, कॉर्पोरेट टॅक्सचा फॉर्मॅट वेगळा असेल. जे काही रिस्पेक्टिव्ह फॉर्मॅट दिलेले आहेत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी त्यानुसार आपल्याला हा रिटर्न फाईल करावा लागतो आणि त्यामध्ये तुमचे सगळे इन्कमचे डिटेल्स द्यायचे, त्यातनं ज्या काही डिडक्शन आहेत त्या डिडक्शनचे डिटेल्स द्यायचे आणि ओव्हरऑल तुमची टॅक्स लायबिलिटी किती येते, टॅक्स लायबिलिटी येऊन त्यातून तुम्ही अगोदर किती टॅक्स भरलाय. समजा टॅक्स लायबिलिटी 25,000 आली आणि तुम्ही अगोदरच 20,000चा ऍडव्हान्स टॅक्स आणि TDS भरलेला आहे, तर वरती आता लायबिलिटी शिल्लक राहिली, तुमची नेट लायबिलिटी शिल्लक राहील 5,000 रुपये. मग तुम्हाला फक्त 5,000 रुपये आता तिथे पेमेंट करायचं. आणि याच्या उलट असं असू शकतं की तुमची टॅक्स लायबिलिटी आली आहे 25,000 रुपये, पण ऍडव्हान्स टॅक्स आणि TDS मिळून तुम्ही 30,000 रुपये भरले, म्हणजे तुम्ही 5,000 रुपये केलेले आहे, जादाचे भरलेले आहेत. तर तिथं तुम्ही रिफंड क्लेम करू शकता. मग इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला त्यामध्ये रिफंड देणार आहे. सो फाईल रिटर्न करायचा आणि त्याच्यानंतर ऍडजस्ट प्रायर पिरियड टॅक्स. गेल्या वर्षीचा जो काय टॅक्स लायबिलिटी असेल ती जर कमी झाली, जास्त झाली तर त्याची सुद्धा ऍडजस्टमेंट आपल्याला करायची. सो या 5 महत्वाच्या स्टेप्स ज्या आहेत त्या टॅक्स ट्रीटमेंट मधल्या या आपल्याला माहिती असायला हव्या. बेसिक्स काही दिलेले आहेत. इन्कम ऑफ प्रिव्हियस इयर इज असेस्ड इन द असेसमेंट इयर. गेल्या वर्षीचा जो इन्कम आहे तो या वर्षी आपल्याला हे केला जातो. म्हणजे बघा एक्झाम्पल दिलाय, 1 एप्रिल टू 31 मार्चचा जो हे असेल तो नेक्स्ट इयर मध्ये त्याचा इन्कम त्याचं असेसमेंट केलं जाईल. दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे की 2018-19चा जो काही इन्कम आहे त्याचं असेसमेंट कधी केलं जाईल, 2019-20 मध्ये. आता इथे 2018-19ला म्हटलं जातं फायनान्शियल इयर आणि 2019-20ला म्हटलं जातं असेसमेंट इयर. सो त्याला FY म्हणजे फायनान्शियल इयर आणि AY म्हणजे असेसमेंट इयर असे शॉर्ट फॉर्म त्याच्यासाठी ॲब्रिव्हिएशन्स आहेत, ते सुद्धा लक्षात ठेवा. FY म्हणजे ज्या वर्षाचा तुम्ही टॅक्स कॅल्क्युलेट करणार आहात ते वर्ष, आणि AY म्हणजे पुढच्या वर्षात तुम्ही टॅक्स कॅल्क्युलेट करता, ज्या वर्षात करत आहात टॅक्स कॅल्क्युलेट, ऍक्च्युअली रिटर्न फाईल करीत आहात तर ते वर्ष म्हणजे असेसमेंट इयर. नाव पेमेंट ऑफ ऍडव्हान्स टॅक्स. ऍडव्हान्स टॅक्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशी त्याची एंट्री आहे. ऍडव्हान्स टॅक्स तुम्ही भरताय तर ऍडव्हान्स टॅक्स डेबिट करायचं आपल्याला त्याची रक्कम आणि बँक अकाउंट क्रेडिट करायचं आहे. आता
आता हा ऍडव्हान्स टॅक्स दाखवला जाणार आहे तुमचा करंट असेट्स या हेड खाली अंटिल द कम्प्लिशन ऑफ टॅक्स असेसमेंट. जोपर्यंत टॅक्स असेसमेंट होत नाही तोपर्यंत ती तुमची करंट असेट आहे आणि म्हणून ते करंट असेट या हेडिंग खाली आपल्याला दाखवायचं. दुसरा पर्याय काय दिलाय बघा, इफ द प्रोव्हिजन फॉर टॅक्स इज हायर दॅन द ऍडव्हान्स टॅक्स डिडक्ट द ऍडव्हान्स टॅक्स फ्रॉम प्रोव्हिजन फॉर टॅक्स. तुम्ही क्रिएट केलेली प्रोव्हिजन ही ऍडव्हान्स टॅक्स पेक्षा जास्त असेल तर ऍडव्हान्स टॅक्स प्रोव्हिजन फॉर टॅक्स मधून वजा करायचं. आणि वाईस वर्सा, इफ द प्रोव्हिजन फॉर टॅक्स इज लेसर दॅन ऍडव्हान्स टॅक्स डिडक्ट द प्रोव्हिजन फॉर टॅक्स फ्रॉम द ऍडव्हान्स टॅक्स. उलट करायचं आणि आता तो डिफरन्स जो आहे त्याचं अकाउंटिंग पुढे करायचं. त्यानंतर टीडीएस कसा डिडक्ट करायचा आहे बघा. डिडक्शन ऑफ टीडीएस ऑन इंटरेस्ट इन्कम. तुम्हाला समजा एखाद्या तुम्ही फायनान्शियल रिसोर्सेस असतील, इन्व्हेस्टमेंट्स असतील आणि त्याच्यावरती इंटरेस्ट तुम्हाला मिळत असेल तर त्यामधला टीडीएस जो आहे तो गव्हर्नमेंट कट करून घेतं. सो द बँक अकाउंट डेबिट, टीडीएस अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट. इथे तुम्हाला इंटरेस्ट मिळालेला आहे, बँकेत पैसे जमा झाले म्हणून ते डेबिट झाले आणि टीडीएस हा तुमचा खर्च आहे, टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स. सो खर्च एक्सपेन्स कुठलाही असेल तर तो आपण डेबिट करतो. यानंतर हा टीडीएस इयर एंडिंगला आपल्याला इन्कम टॅक्स अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. सो इन्कम टॅक्स अकाउंटला आपण काय काय ट्रान्सफर करणार आहोत तर ऍडव्हान्स टॅक्स जो आपण वर्षभरात पे केलेला आहे तो ट्रान्सफर करायचा अँड देन वी विल ट्रान्सफर द टीडीएस. सो इन्कम टॅक्स अकाउंट डेबिट टू ऍडव्हान्स टॅक्स अकाउंट टू टीडीएस अकाउंट अशी एंट्री आपण इथे पास करणार. पुढे आहे प्रोव्हिजन फॉर करंट टॅक्स. करंट टॅक्स म्हणजे करंट इयरचा टॅक्स. ओके, आता त्याच्यासाठी ऍप्लिकेबल असणारे अकाउंटिंग स्टँडर्ड जे आहे ते AS-22 अकाउंटिंग स्टँडर्ड आहे आणि इन्कम टॅक्स जो आहे तो चार्ज अगेन्स्ट इन्कम. दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या की एक असतं चार्ज अगेन्स्ट इन्कम आणि दुसरं असतं चार्ज अगेन्स्ट प्रॉफिट. डिव्हिडंड इज अ चार्ज अगेन्स्ट प्रॉफिट. डिव्हिडंड द्यायचा असेल तर प्रॉफिट असल्यानंतरच दिला जातो, पण बाकीचे खर्च जे असतात दोज आर चार्ज अगेन्स्ट इन्कम. तुमच्याकडे इन्कम आहे ना, मग तुम्हाला इन्कम टॅक्स जो आहे तो भरावा लागणार आहे, त्याच्यासाठी प्रोव्हिजन क्रिएट करावी लागणार आहे. दॅट्स वाय इन्कम टॅक्स इज अन एक्सपेन्स. कॅल्क्युलेट द इन्कम टॅक्स ऍट सर्टन पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट. कशावरती कॅल्क्युलेट करायचा इन्कम टॅक्स? प्रॉफिट वरती कॅल्क्युलेट करायचा आहे आणि एंट्री त्याची काय आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू प्रोव्हिजन फॉर टॅक्स अकाउंट. तुमची इन्कम टॅक्स लायबिलिटी येईल की नाही हे नंतर पुन्हा डिसाइड होतं, पण तुम्ही त्याच्यासाठी प्रोव्हिजन मात्र केली पाहिजे. प्रोव्हिजन इज द चार्ज अगेन्स्ट इन्कम. ओके, आता प्रत्यक्षात ज्या वेळेला असेसमेंट कंप्लीट होते, असेसमेंट कंप्लीट झाल्याच्या नंतर ही प्रोव्हिजन सुद्धा इन्कम टॅक्स अकाउंटला ट्रान्सफर केली जाते. सो आता इन्कम टॅक्स अकाउंटला काय काय आलं बघा. इन्कम टॅक्स अकाउंटला मगाशी आपण या एंट्री मध्ये बघा, इथे चालतंय की नाही माहिती, चालतंय. ओके, ऍडव्हान्स टॅक्स आपण इथे ट्रान्सफर केला, टीडीएस ट्रान्सफर केला आणि आताच्या या एंट्री मध्ये आपण प्रोव्हिजन फॉर टॅक्स सुद्धा ट्रान्सफर केला. सो इन्कम टॅक्सला आता काय काय आलंय, ऍडव्हान्स टॅक्स आला, टीडीएस आला आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्स आला. या तीन गोष्टी सुद्धा इथे आलेल्या आहेत. आता या तीन गोष्टींची जी काय गोळाबेरीज असेल ती आयदर तुमच्या टॅक्स लायबिलिटीच्या पेक्षा जास्त असेल किंवा कमी असेल. ओके, जास्त असेल तर तुम्ही जे काय भरलेले पैसे आहेत ते जादाचे आहेत, तुम्ही क्रिएट केलेली प्रोव्हिजन जादाची आहे, ती कमी करायला लागणार आणि तशी ऍडजस्टमेंट करायला लागणार. जर हे सगळं कमी पडत असेल, हे सगळं मिळून इन्कम टॅक्स पेक्षा कमी पडत असेल तर तुम्हाला अधिकची प्रोव्हिजन करावी लागणार, अधिकचा टॅक्स भरावा लागणार. सो बेसिक यातलं लक्षात घेतलं पाहिजे आपण. आता टॅक्स रिटर्न फाईल करायचा जो आहे तो बघूया आपण. त्याच्यासाठी इन्कम टॅक्स ऍक्ट जो ऍप्लिकेबल आहे तो ऍक्ट आहे 1961 चा ऍक्ट ऍप्लिकेबल आहे. युजुअल लास्ट डेट इज 30 सप्टेंबर इच इयर. जनरली 30 सप्टेंबर ही लास्ट डेट असते फाईल रिटर्न करण्याची. आता ह्या 2-3 दिवसामध्ये तो आपल्याला फाईल रिटर्न करायचा आहे, रिटर्न फाईल करायचं आहे सगळ्यांना. ऍक्च्युअल टॅक्स लायबिलिटी इज फायनलाइज्ड व्हेन असेसमेंट इज कम्प्लिटेड. प्रत्यक्ष टॅक्स लायबिलिटी तुमची फायनलाइज केव्हा होते, ज्यावेळेला असेसमेंट जी आहे ती कम्प्लीट होते. असेसमेंट म्हणजे काय, तर असेसमेंट म्हणजे तुमच्या टॅक्सची मेजरमेंट.
गव्हर्नमेंट तुमचं टॅक्स बघतं. तुम्ही सांगताय लायबिलिटी 25 लाख आहे म्हणून 25 लाख लायबिलिटी गव्हर्नमेंट मान्य करेलच असं नाही. त्यातल्या काही गोष्टी गव्हर्नमेंट अलाव करतं, काही गोष्टी डिसअलाव करतं आणि मग उरलेली लायबिलिटी जी आहे ती असेसमेंटच्या नंतर फायनल होते. सो इट मे बी इक्वल टू और मोर दॅन द प्रोव्हिजन. मग तुम्ही समजा 5 लाखाची प्रोव्हिजन केली आणि गव्हर्नमेंटनं असेसमेंट करून सांगितलं की नाही 5,25,000 लायबिलिटी येते, तर ती लायबिलिटी आपण एकतर मान्य करून ती भरायची किंवा ती तिथं तुम्हाला जर काही डिस्प्यूट असेल तर तुम्ही तिथं पुन्हा तिथे अपील फाईल करू शकता. पुढचा यातला मुद्दा जो आहे तो आहे ऍडजस्टमेंट ऑफ प्रायर पिरियड टॅक्स. आता प्रायर पिरियड टॅक्स म्हणजे गेल्या वर्षीचा टॅक्स जो आहे तिथे 3 शक्यता इथे निर्माण होतात. इफ प्रोव्हिजन अँड लायबिलिटी इक्वल्स नो एंट्री. तुम्ही क्रिएट केलेली प्रोव्हिजन, समजा तुम्ही 10,000 ची प्रोव्हिजन केली आहे आणि ऍक्च्युअल टॅक्स लायबिलिटी सुद्धा 10,000च जर आली तर 0 लायबिलिटी शिल्लक राहते. देन देअर विल बी नो एंट्री. समजतंय? नाउ इफ प्रोव्हिजन इज लेस दॅन लायबिलिटी, समजा प्रोव्हिजन 10,000 आहे आणि लायबिलिटी जी आहे ती तुमची 15,000 आहे. सो नाउ द डिफरन्स इज 5,000. सो 5,000 नी प्रोव्हिजन तुम्ही कमी केलेली आहे, मग तुम्हाला हे 5,000 वाढवून द्यावे लागतील आणि 5,000 वाढवून द्यायचे म्हणजे काय करायचं तर प्रॉफिट लॉस अकाउंटला डेबिट करायचं. सो प्रॉफिट लॉस अकाउंट विल बी डेबिटेड अँड इन्कम टॅक्स अकाउंट विल बी क्रेडिटेड. म्हणजे हे 5,000 रुपये कुठे ट्रान्सफर झाले? इन्कम टॅक्स अकाउंटला ट्रान्सफर झाले. कशातून ट्रान्सफर झाले? तर तुमच्या प्रॉफिट लॉस अकाउंट मधून ते ट्रान्सफर झालेले. ओके. आता तिसरी केस, जर प्रोव्हिजन लायबिलिटीच्या पेक्षा जास्त असेल तर तिथे तुमचं टॅक्स सेव्हिंग झालेलं आहे आणि तुम्हाला ते रिव्हर्स करायचं आहे. म्हणजे पुन्हा प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये काय करायचं आहे, ती अमाऊंट ऍड बॅक करायची. म्हणजे असं समजू की प्रोव्हिजन समजा 25,000 तुम्ही केली आणि टॅक्स लायबिलिटी तुमची आली 23,000 रुपये टॅक्स लायबिलिटी आली. लायबिलिटी आणि ही आहे प्रोव्हिजन. सो 2,000 रुपये तुम्ही जादाची प्रोव्हिजन केली. प्रोव्हिजन करणं म्हणजे काय तर तुमच्या इन्कम मधनं तेवढे पैसे तुम्ही अगोदर बाजूला काढून ठेवलेले आहेत. सो नाउ व्हॉट हॅपन, 2,000 इज एक्सेस प्रोव्हिजन. ह्याला काय म्हणणार? एक्सेस प्रोव्हिजन. राईट. सो ही जी एक्सेस प्रोव्हिजन आहे ती काय करायची आपल्याला ऍड बॅक करायची. कशात ऍड बॅक करायची? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये ऍड बॅक करायची. सो इन्कम टॅक्स मधनं ती वजा होणार आणि जाणार कुठे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो द एंट्री विल बी इन्कम टॅक्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आर यू देअर? आहे का तुम्ही सगळे तिकडे? देन वी विल कॅल्क्युलेट द इन्कम टॅक्स पेएबल और रिफंड. आता प्रत्यक्षामध्ये तुम्हाला किती पैसे पे करायचे आहेत किंवा तुम्हाला कितीचा क्लेम परत मिळणार आहे, रिफंड कितीचा मिळणार आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इन्कम टॅक्सची लायबिलिटी कॅल्क्युलेट करणं आणि इन्कम टॅक्स पेएबल कॅल्क्युलेट करणं यामध्ये फरक आहे, लक्षात घ्या. लायबिलिटी म्हणजे काय तर तेवढा इन्कम टॅक्स तुम्ही भरायला पात्र आहात, तेवढा तुम्ही इन्कम टॅक्स भरला पाहिजे. आणि इन्कम टॅक्स पेएबलचा अर्थ काय, आता अमुक अमुक इन्कम टॅक्स तुमचा भरायचा शिल्लक राहिलेला आहे असा त्याचा अर्थ आहे. मग हा कसा काढणार तर तुम्ही अगोदर काही टॅक्स भरलेला आहे, तो टॅक्स जो आहे तो वजा करायचा आणि मग तुम्हाला टॅक्स पेएबल मिळेल. इथे बघा ऍक्च्युअल टॅक्स, ऍक्च्युअल टॅक्स म्हणजे काय, ही लायबिलिटी. आता ऍक्च्युअल टॅक्स लायबिलिटी समजा इथे 25,000 रुपये आली आणि ऍडव्हान्स टॅक्स या अगोदर तुम्ही 10,000 रुपये भरलेला आहे आणि टीडीएस तुम्ही 5,000 रुपये भरलेले आहे. सो 25,000 मधून हे 15,000 वजा झाले आणि उरले किती इथे आता 10,000 रुपये जे आहेत दॅट इज टॅक्स पेएबल. ओके. देन नेक्स्ट पॉसिबिलिटी, जर तुम्ही भरलेला टॅक्स जादा असेल म्हणजेच ऍडव्हान्स टॅक्स आणि टीडीएस याची मिळून जी रक्कम आहे ती जास्त असेल तर तुम्हाला रिफंड मिळणार आहे.
इथे समजा तुम्ही ऍडव्हान्स टॅक्स भरलेला आहे 20,000 रुपये आणि टीडीएस तुम्ही भरलेला आहे 8,000 रुपये. सो 28,000 रुपये तुम्ही ऑलरेडी भरलेले आहेत आणि ऍक्च्युअल टॅक्स लायबिलिटी तुमची आली 26,000 रुपये. सो 28,000 वजा 26,000 म्हणजे तुम्ही 2,000 रुपये गव्हर्नमेंटला जास्त भरलेले आहेत. सो दॅट इज एक्सेस टॅक्स पेड आणि हा एक्सेस टॅक्स जो आहे तो तुम्हाला रिफंड मिळाला पाहिजे आणि तुम्ही ज्यावेळेला रिटर्न फाईल करता त्या रिटर्न मध्ये हे तुम्ही 2,000 रुपये तुम्ही रिफंड तिथे क्लेम करू शकता. आणि जर याच्याबद्दल डिस्प्यूट असेल तुम्हाला, ही जी रक्कम आहे ऍक्च्युअल टॅक्स लायबिलिटीची रक्कम जी इथं गृहीत धरली त्याच्याबद्दल तुम्हाला काही डिस्प्यूट असेल तर तुम्ही इन्कम टॅक्स कडे डिपार्टमेंट कडे काय करू शकता, तुम्ही केस फाईल तिथे करू शकता आणि त्यानंतर रिअसेसमेंट केली जाईल तुमच्या टॅक्सची. रिअसेसमेंट केल्यानंतर डिपार्टमेंट तुम्हाला त्याचा रिझल्ट सांगेल आणि मग रिअसेसमेंट केल्यानंतर जी काय लायबिलिटी असेल ती आपल्याला भरावी लागेल. दोन्ही पार्टीज तिथे ऍग्री व्हाव्या लागतात. आता हे सगळं झालं इन्कम टॅक्स बद्दल. इन्कम टॅक्स मध्ये आपण बघितलं ऍडव्हान्स टॅक्स बघितला, प्रोव्हिजन फॉर टॅक्स बघितला, टीडीएस बघितला, प्रायर पिरियडचा टॅक्स कसा ऍडजस्ट करायचा बघितला, त्यानंतर टॅक्स पेएबल कसा कॅल्क्युलेट करायचा, देन वी कॅल्क्युलेटेड टॅक्स रिफंड. सो ह्या सगळ्या स्टेप्स आपण त्यातल्या कम्प्लीट केल्या. आता आपल्याला बघायचंय मॅनेजरियल रेम्युनरेशन. सेक्शन 197(1) जो आहे ऍक्ट मधला, कंपनीज ऍक्ट मधला, त्याच्यानुसार हे मॅनेजरियल रेम्युनरेशन दिलं जातं. टोटल रेम्युनरेशन पेएबल बाय अ पब्लिक कंपनी टू इट्स डायरेक्टर्स, एमडी, द होल टाइम डायरेक्टर अँड द मॅनेजर शॅल नॉट एक्सीड 11% ऑफ द नेट प्रॉफिट. जो काही तुमचा नेट प्रॉफिट असेल त्या नेट प्रॉफिटच्या 11% पेक्षा या सगळ्यांना मिळून दिलेलं रेम्युनरेशन जास्त होता कामा नये. मग हे असं का केले असेल प्रोव्हिजन, तर बाकीचे जे शेअर होल्डर्स आहेत त्या शेअर होल्डर्सचा इंटरेस्ट जो आहे, इंटरेस्ट म्हणजे काय, त्यांचे हितसंबंध जे आहेत ते जपणं गरजेचं आहे. अदरवाईज यांना रेम्युनरेशन सगळ्यांना जास्त गेल्याच्या नंतर काय होणार आहे, शेअर होल्डर्सचा, बाकीच्या शेअर होल्डर्सचा त्यामध्ये तोटा होऊ शकतो आणि इथे याच लोकांचा, ठराविक लोकांचा बेनिफिट त्यामध्ये होऊ शकतो. म्हणून ही अट कंपनीज ऍक्ट मध्ये घातलेली आहे. आता जर 11% पेक्षा जास्त तुम्हाला पैसे या लोकांना द्यायचे असतील, डायरेक्टर्स, एमडी, होल टाइम डायरेक्टर आणि मॅनेजर जे काय आहेत त्यांना जर तुम्हाला द्यायचे असतील 11% पेक्षा जास्त, तर तुम्हाला काय लागणार आहे, अप्रुव्हल घ्यावा लागणार आहे आणि कुणाचं, शेअर होल्डर्सचा अप्रुव्हल लागणार आहे. जनरल मीटिंग म्हणजे कोणाची असते, शेअर होल्डर्सची मीटिंग आणि शेअर होल्डर्सच्या मीटिंग मध्ये स्पेशल रिझोल्युशन म्हणजे 3/4 मेजॉरिटी पाहिजे. स्पेशल रिझोल्युशनला मेजॉरिटी किती पाहिजे, 75% शेअर्स जे आहेत त्या शेअर्सच्या मालकांनी, शेअर होल्डर्सनी हे ऍग्री करायला पाहिजे की यस, या लोकांना 11% पेक्षा जास्त पैसे दिले तर चालणार आहेत आम्हाला. राईट. नेक्स्ट, the managerial remuneration is calculated as a percentage of net profit. जो काही नेट प्रॉफिट येणार आहे त्या नेट प्रॉफिट वरती आपल्याला हे रेम्युनरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. जर हे रेम्युनरेशन जादाचं दिलेलं असेल तर ऑडिटर जो आहे, ऑडिटर काय करणार आहे, त्याच्या रिपोर्ट मध्ये रिमार्क देणार आहे की लिमिट जे आहे रेम्युनरेशनचं ते क्रॉस केलेलं आहे आणि त्याचं अप्रुव्हल घेतलेलं आहे किंवा नाही आणि ते किती लिमिट क्रॉस केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी ऑडिटर आपल्या रिपोर्ट मध्ये लिहिणार. रेम्युनरेशनचं मिनिंग इथं दिलेलं आहे. सेक्शन 278 मध्ये हे मिनिंग दिलेलं आहे. एनी मनी और इट्स इक्विव्हॅलंट गिव्हन और पास्ड टू एनी पर्सन फॉर सर्व्हिसेस रेंडर्ड बाय हिम. त्यांनी जी काही सेवा पुरवलेली आहे त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये त्याला पैसा किंवा इतर पैशाच्या तत्सम गोष्टी ज्या दिलेल्या आहेत त्या सगळ्याला रेम्युनरेशन असं म्हटलं जातं. इट इन्क्लूड्स परक्विजिट्स. परक्विजिट्स म्हणजे काय, ज्याला आपण पर्क्स असं म्हणतो. पर्क्स म्हणजे ज्या सोयी सुविधा दिल्या जातात एखाद्या एम्प्लॉईला त्यांना पर्क्स असं म्हणतात. उदाहरणामध्ये जर तुमची सॅलरी आहे आणि सॅलरीच्या व्यतिरिक्त तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळत असेल, तुम्हाला शोफर ड्रिव्हन कार मिळत असेल, तुम्हाला हाऊसिंग मिळत असेल किंवा बंगला वापरायला मिळत असेल, सो या सगळ्या काय आहेत, पर्क्स आहेत. तुमच्याकडे पेट्रोल कंपनी तुम्हाला फ्री मध्ये देत असेल, मोबाईल वापरायला फ्री मध्ये देत असेल, तर या सगळ्या काय आहेत, परक्विजिट्स आहेत. नाउ एक्झाम्पल्स दिलेले आहेत परक्विजिट्सचे.
रेंट फ्री अकोमोडेशन, अकोमोडेशन म्हणजे घर ज्याच्यावरती भाडं घेतलं जात नाही असं रेंट फ्री अकोमोडेशन. नंतर एम्युनिटीज फ्री ऑर ॲट कन्सेशनल रेट. एम्युनिटीज म्हणजे काय तर सोयी सुविधा. उदाहरणार्थ घर तुम्हाला दिलंय कंपनीने आणि त्या घरामध्ये एक नोकर सुद्धा दिलेला आहे तुमच्या दिमतीसाठी, तर दिस इज अन एम्युनिटी. ती फ्री असेल किंवा कन्सेशनल रेटने सुद्धा असू शकेल. काही फ्री सर्व्हिसेस कंपनी तुम्हाला देऊ शकते, एक्सपेंडिचर ऑन लाईफ इन्शुरन्स देऊ शकते आणि पेन्शन आणि ग्रॅच्युटी कंपनीला दिलेली असू शकते. Before calculation of remuneration, you have to calculate some things, you have to consider some things. What are those things? Subsidies add to gross profit. ज्या काही सबसिडीज आहेत तुम्हाला मिळालेल्या, कंपनीला मिळालेल्या, त्या आधी ग्रॉस प्रॉफिट मध्ये ऍड करा. एनी कॅपिटल प्रॉफिट शुड बी एक्सक्लुडेड. यामध्ये तुम्हाला फक्त रिव्हेन्यू प्रॉफिट घ्यायचा आहे किंवा रिव्हेन्यू इन्कम घ्यायचा आणि त्याच्या पर्सेंटेज मध्ये तुम्हाला रेम्युनरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. दॅट्स वाय कॅपिटल प्रॉफिट कुठला असेल, म्हणजे समजा तुम्ही एखादी फिक्स सेट विकली, बिल्डिंग विकली आणि बिल्डिंग वरती तुम्हाला कॅपिटल प्रॉफिट झाला असेल तर तो यामध्ये येणार नाही, तो वजा करायचा. रेम्युनरेशन काढण्यापूर्वी काय करायचं आहे, वजा करायचं. क्रेडिट कॅन बी गिव्हन ऑन रिव्हेन्यू प्रॉफिट. क्रेडिट म्हणजेच काय, हे रेम्युनरेशन जे द्यायचं आहे ते कशावर द्यायचं आहे आपल्याला, रिव्हेन्यू प्रॉफिट वरती द्यायचं आहे. If the net profit is given, it should be adjusted for various items as per the given format. रेम्युनरेशनचा जो काही फॉर्मॅट दिलाय कॅल्क्युलेशनचा, त्यानुसार तुम्हाला समजा जर नेट प्रॉफिटची अमाऊंट डायरेक्ट दिली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या या गोष्टी ज्या आहेत त्या फॉर्मॅट नुसार ऍडजस्ट कराव्या लागणार. म्हणजे सबसिडीज ऍड करायच्या, कॅपिटल प्रॉफिट वजा करायचा, इतर काही आणखी प्रॉफिट्स वेगळे असतील जे समजा इन्व्हेस्टमेंट विकल्या त्याच्यावरचा प्रॉफिट असेल तर तो प्रॉफिट सुद्धा वजा करायचा. आता या रेम्युनरेशनचं डिस्क्लोजर जे आहे ते कुठे द्यायचंय बघा. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा रिपोर्ट जो आहे, जो आपण अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंटच्या सोबत फाईल केला जातो, त्याच्या सोबत त्या रिपोर्ट मध्ये तुम्हाला हे डिस्क्लोजर द्यायचं. आता यात ऍडजस्टमेंट, इतर ऍडजस्टमेंट जे आहेत ते इतर ऍडजस्टमेंट दिले आहेत. रेम्युनरेशनच्या व्यतिरिक्तच्या ऍडजस्टमेंट जे आहेत, रुटीन ऍडजस्टमेंट, प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स, अदर एक्सपेन्सेस, ह्या सगळ्या आपल्याला, जस्ट अ मोमेंट, back to presentation again. So let us see the current routine adjustment. RDD ची adjustment आहे. RDD काय करायचं आहे आपल्याला, कुठे दाखवायचं आहे बघा, अदर एक्सपेन्सेस मध्ये दाखवायचं आहे प्रॉफिट लॉस अकाउंटला, आणि बॅलन्स शीट मध्ये काय करणार आहे आपण, नेहमीप्रमाणे डेटर्स मधून आपल्याला वजा करायचं आहे. दुसरी ऍडजस्टमेंट आहे प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. डेटर्सना जर डिस्काउंट तुम्ही देत असाल आणि त्याच्यासाठी प्रोव्हिजन तुम्ही क्रिएट केली असेल तर ती काय करायची आहे, ऍड टू डिस्काउंट अलाउड. प्रॉफिट लॉस ऍड करायचो आहे आणि पुन्हा एकदा काय करायचं, डेटर्स मधून वजा करायचं. आता जसं डेटर्सना डिस्काउंट दिलाय तसं उलट होऊ शकतं की क्रेडिटर्स कडून तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो आणि त्याच्यासाठी तुम्ही रिझर्व ठेवू शकता. तर हा जो आहे आरडीसी म्हटलं जातं त्याला, रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. हा इन्कम आहे तुमचा, तो अदर इन्कम मध्ये दाखवायचा स्टेटमेंट मध्ये आणि क्रेडिटर्सच्या रकमेमधून वजा करायचा. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे गुड्स लॉस्ट बाय फायर. गुड्स लॉस्ट बाय फायर काय करायचं तुम्हाला, डिडक्ट द कॉस्ट फ्रॉम परचेसेस. काय वजा करायचंय, कॉस्ट वजा करायची. अदर करंट असेट्स कुठे दाखवायचं आहे बघा, इन्शुरन्स क्लेम, अदर करंट असेट्स, हे हेडिंग लक्षात ठेवा, हे परीक्षेमध्ये विचारले जाणार. जर बॅलन्स शीटच्या अगोदर तुम्हाला क्लेम रिसीव्ह झाला असेल तर काय करायचंय, क्लेमची अमाऊंट जी मिळालेली आहे ती कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट मध्ये काय करायची, तुम्हाला ऍड करायची आहे. आणि मग ऍक्च्युअल लॉस जो आहे विच इज नॉट कवर्ड बाय इन्शुरन्स, दॅट विल बी शोन अंडर द हेड अदर एक्सपेन्सेस. ऍक्च्युअल लॉस बाय फायर जो आहे तो अदर एक्सपेन्सेस या हेड खाली दाखवायचा. याच्या अगोदर आपण पार्टनरशिप फॉर्म मध्ये वगैरे सुद्धा हे ऍडजस्टमेंट करत होतो. आपण सिंपली जो टी फॉर्म मधला प्रॉफिट लॉस अकाउंट काढत होतो त्याच्यात आपण डेबिट साइडला हे दाखवत होतो. आता कंपनीच्या बॅलन्स शीट मध्ये कंपनीचा प्रॉफिट लॉस स्टेटमेंट जो आहे तो व्हर्टिकल असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अदर एक्सपेन्सेस या हेड खाली इथे दाखवायचं आहे. इन्शुरन्स क्लेम जर रिसिवेबल असेल तर तो कुठे दाखवणार, अदर करंट असेट्स मध्ये दाखवायचा.
सो ह्या गोष्टी लक्षात घ्या. नेक्स्ट इज डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स. जो डिव्हिडंड कंपनी पे करते शेअर होल्डर्सना त्याच्यावरती कंपनीला टॅक्स भरावा लागतो. तर किती भरावा लागतो बघा, त्याचा रेट बघा किती आहे, 20.56% आहे. इट शुड बी पेड इवन इफ नो इन्कम टॅक्स इज पेएबल. जरी समजा तुम्ही इन्कम टॅक्स पे नसेल केला तरी सुद्धा आणि डिव्हिडंड दिला असेल तर डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स जो आहे तो तुम्हाला भरावा लागतो. दिस इज अन ऍडिशन टू इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स तुम्ही भरला असेल तर इन्कम टॅक्सला हे ऍडिशन म्हणून आहे. इन्कम टॅक्स मध्ये हा इन्क्लुडेड नाही आहे, हा सेपरेट टॅक्स होता. नाऊ इट हॅज बीन काय झालेला आहे, ॲबॉलिश्ड. आता तो काढून टाकलेला आहे, पण तुम्हाला ही प्रोव्हिजन माहित असली पाहिजे. सो इथे ऍडिशनल मटेरियल काही आपल्याला दिलेलं आहे, तर ते ऍडिशनल मटेरियल मी तुम्हाला ही फाईल शेअर करते.